हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चं चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेजचा प्रॅक्टिस सेट नंबर 30. बघा काय दिलं आहे. सॉल्व द फॉलोइंग. फर्स्ट नंबर दिला आहे, शबाना स्कोअर 736 मार्क आउट ऑफ 800 इन हर एक्झाम. व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोअर. म्हणजे शबानाला तिची पूर्ण एक्झाम किती मार्क्सची होती 800, तिला त्याच्यापैकी किती मिळाले 736. आपल्याला काय सांगितलं पर्सेंटेज काढायला. ठीक आहे, बघा काय दिलं आधी तर गिवन. ठीक आहे, टोटल मार्क्स किती दिले 800. ठीक आहे, आणि मार्क किती मिळाले तिला, मार्क्स स्कोअर बाय कोणाला शबाना किती मिळाले 736. मग आपल्याला काय काढायला सांगितलं, पर्सेंटेज काढायला सांगितलं. काय येईल पर्सेंटेज इज इक्वल्स टू काय येईल, तिला जेवढे मार्क्स मिळाले अपॉन आउट ऑफ म्हणजे जेवढे मार्क्स असतात त्याला मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे, काय होईल 0 0 कट होईल. काय येईल 736 अपॉन 8. ठीक आहे, याचा आन्सर येते 92%. कशामध्ये येईल पर्सेंटमध्येच. हेन्स काय इन कन्क्लुजन शबाना score 92% in her exam. ठीक आहे, बघा तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा सेकंड नंबरचं काय आहे, देयर आर 500 स्टुडंट इन अ स्कूल इन दहीहांडा विलेज. इफ एका स्कूलमध्ये दहीहांडाचे जे विलेज आहे त्याच्या स्कूलमध्ये किती स्टुडंट आहेत 500 स्टुडंट. इफ 350 ऑफ देम कॅन स्विम. म्हणजे जे 500 पैकी 350 आहे ते स्विम करतात. व्हॉट पर्सेंट ऑफ दे कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅन नॉट. म्हणजेच किती आपल्याला पर्सेंटेज काढायला सांगितलं की किती मुलं स्विमिंग करतात आणि किती नाही करत. ठीक आहे, चला बघा काय येईल. आधी तर काय येईल टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती दिले आपल्याला. टोटल गिवन लिहून घेऊ. नंबर ऑफ स्टुडंट इन द स्कूल किती दिले 500. ठीक आहे, आता काय दिलं आहे नंबर ऑफ स्टुडंट जे स्विम करू शकतात ते किती आहे 350. ते पण लिहून घेऊ. नंबर ऑफ स्टुडंट हू कॅन स्विम किती आहे 350. ठीक आहे, आपल्याला पर्सेंटेज काढायला सांगितलं. मग काय द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हू कॅन स्विम. म्हणजे आपण जे स्विम करू शकतात त्यांचं पर्सेंटेज काढू शकतो. स्विम किती करू शकतात 350 अपॉन टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजेच 500. पर्सेंटेजसाठी मल्टिप्लिकेशनमध्ये काय असते नेहमी 100. ठीक आहे, काय होईल 0 0 कट होतील. काय येईल 350 अपॉन 5. म्हणजेच काय येईल आपलं 5 7 35 आणि 0 70%. ठीक आहे, म्हणजे किती मुलं स्विम करू शकतात 70%. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे, काय काढायला सांगितलेलं आहे व्हॉट पर्सेंट कॅन नॉट. म्हणजे किती मुलं जे स्विमिंग नाही करू शकत. ठीक आहे, मग काय येईल पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हू कॅन नॉट स्विम. म्हणजे जे स्विम नाही करू शकत. ठीक आहे, म्हणजेच काही आपले टोटल पर्सेंटेज किती असतात 100%. त्याच्यामधले 70 स्विमिंग करणारे म्हणजेच -70%. म्हणजे किती येतील न स्विमिंग करणारे 30%. ठीक आहे, टोटल आपले पर्सेंटेज किती असतात 100 असतात. आणि स्विमिंग करणारे आपण काढले 70%. ते काय करायचे 100 - 70 30%. म्हणजेच काय इन कन्क्लुजन 70% ऑफ स्टुडंट कॅन स्विम and 30% of student cannot swim. म्हणजे 70% स्टुडंट स्विमिंग करू शकतात आणि 30% स्टुडंट नाही करू शकत. ठीक आहे, थर्ड नंबर बघा.
इफ प्रकाश सॉ जवार ऑन 75% ऑफ द 19500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, म्हणजे त्यांनी काय केलं, ज्वारीची लागवड केली एवढ्या जमिनीमध्ये, किती 75%. ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युअली प्लांट जवार, म्हणजे त्याने किती स्क्वेअर मीटर ज्वारी लावली, म्हणजे त्याची लागवड केली, हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आपल्याला टोटल लँड किती दिले आहे, टोटल एरिया ऑफ लँड किती दिलेला आहे, 19,500 स्क्वेअर मीटर आहे. ठीक आहे. आता बघा पर्सेंटेज ऑफ एरिया किती दिलेला आहे त्यांनी, पर्सेंटेज ऑफ एरिया इन विच प्रकाश सॉ जवार किती दिलं आहे, 75%. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, एरियाचं हे काढायचं आहे, पर्सेंटेज एरिया ऑफ, एरिया काढायचं आहे लँडचा, लँड वेअर सॉ जवार, म्हणजे त्याने जवार किती लावले, पूर्ण ही एवढी लँड दिलेली आहे, त्याची एवढी जमीन आहे, त्याने 75% या जमिनीच्या जवारची लागवड केली, तर किती शेतीमध्ये केली आपल्याला हे काढायचं आहे. म्हणजेच काय, 75% ऑफ 19500, म्हणजेच या जमिनीच्या 75%. ठीक आहे. आता बघा 75%चा मिनिंग काय असतो, अपॉन 100, आणि ऑफचा मिनिंग मॅथमध्ये, ऑफचा मिनिंग म्हणजेच मल्टिप्लिकेशन. 19500 काय होतील, हे 00 कट होतील, काय येईल, 75 मल्टिप्लाय बाय 195, याची मल्टिप्लिकेशन काय येते, 14,625 स्क्वेअर मीटर. म्हणजेच काय येईल आपलं कन्क्लुजन, प्रकाश प्लांटेड जवार in 14,625 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, म्हणजे त्याने किती ज्वारीची लागवड केली, ही एवढी. ठीक आहे. बघा 4 नंबर काय आहे, सोहम रिसीव 40 मेसेजेस ऑन हिज बर्थडे, म्हणजे सोहमला त्याच्या बर्थडेला किती मेसेज मिळाले, टोटल 40 मेसेजेस. ऑफ दस 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग, म्हणजे ह्या 40 मेसेज पैकी 90% काय होते, त्यातले बर्थडे ग्रीटिंग होते. हाऊ मेनी अदर मेसेज डीड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग, म्हणजे ग्रीटिंगच्या व्यतिरिक्त त्याला किती मेसेज मिळाले, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. काय येईल मग, टोटल मेसेजेस रिसीव बाय सोहम, किती रिसीव झाले त्याला टोटल मेसेजेस ऑन हिज बर्थडे, किती झाले, 40 मेसेजेस. ठीक आहे. आता त्याला काय, आपल्याला किती पर्सेंट दिलेलं आहे, पर्सेंटेज ऑफ मेसेजेस रिसीव फॉर बर्थडे ग्रीटिंग, किती पर्सेंटेज होते ग्रीटिंगचं, 90%. ठीक आहे. आता काय म्हटलेलं आपल्याला, सो काय काढायचं आपल्याला, सो नंबर ऑफ बर्थडे मेसेज रिसीव, नंबर ऑफ बर्थडे मेसेजेस रिसीव बाय सोहम, किती मिळालं त्याला, 90% ऑफ 40, म्हणजे 40 मेसेजपैकी 90% ग्रीटिंगचे होते. तर असं फाईंड करायचं आहे. काय असते, पर्सेंटचा मिनिंग काय असतो, अपॉन 100, म्हणजेच 90 अपॉन 100, ऑफचं मिनिंग मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय 40. ठीक आहे. बघा काय होईल, हा इथला एक 0 कट होईल, इथला आणि हा 0 कट होईल, करायचे 9 मल्टिप्लाय बाय 4, 9 4 जा 36, म्हणजे काय येईल, हेन्स
नंबर ऑफ मेसेज किती झाले त्याला, नंबर ऑफ अदर मेसेज किती झाले, टोटल किती झाले त्याला 40 मायनस हे किती आले 36 म्हणजेच किती आले 4, म्हणजे त्याला अदर मेसेज किती आले 4. म्हणजेच काय कन्क्लुजन येईल आपलं, द नंबर ऑफ मेसेज रिसीव अदर दॅन बर्थडे ग्रेटिंग इज 4. म्हणजे ग्रेटिंगच्या व्यतिरिक्त किती मेसेज मिळाले त्याला 4 मेसेजेस. ठीक आहे. बघा 5 नंबरचं काय दिलं आहे, ऑफ द 5675 पीपल इन अ विलेज, म्हणजे पूर्ण एका गावामध्ये किती लोक आहेत 5675. त्याच्यापैकी 5448 आर लिटरेट. लिटरेट मीन्स म्हणजे शिकलेले आहेत. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन अ विलेज, म्हणजे त्या जे गाव आहे त्याच्यामध्ये याचं किती, जे गाव आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचं किती प्रमाण आहे, पर्सेंटेज आहे, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आधी काय करू आपण, टोटल नंबर ऑफ जे पीपल दिलेले आहेत ते घेऊ. काय येईल मग गिवनमध्ये, नंबर ऑफ पीपल इन द विलेज काय पूर्ण 5675. ठीक आहे. नंबर ऑफ नंतर काय, नंबर ऑफ पीपल हू आर लिटरेट. सुशिक्षित लोक किती आहे, जे शिकलेले आहेत किती आहेत 5448. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज ऑफ लिटरसी काढायचं आहे. म्हणजेच काय येईल, पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज काय येईल, किती आहे 5448 अपॉन जे टोटल लोक आहेत ते मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. आता बघा काय येईल, मल्टिप्लिकेशन केली तर 544800 हे 100नी मल्टिप्लाय केलं अपॉन 5675. ठीक आहे. याचं आन्सर येते 96%. हेन्स काय कन्क्लुजन येईल मग आपलं, द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज, त्या विलेजमध्ये किती पर्सेंटेज लिटरसी आहे 96%. ठीक आहे. बघा 6 नंबर काय, इन द इलेक्शन 1080 ऑफ द 1200 वुमन इन जांबुलगाव कास्ट देअर ओट. म्हणजे त्या गावामध्ये पूर्ण लोक किती आहे, म्हणजे हे बघा जांभूळगावमध्ये किती वुमन आहे 1200. यांच्यापैकी किती वुमननी हे केलं, मतदान केलं म्हणते, हे एवढ्यांनी. काय म्हटलेलं आहे, वाईल 1360 ऑफ 1700 इन वाडेगाव कास्ट देअर. आणि वाडेगावचं पण ते सेम दिलेलं आहे तसंच. इन विच विलेज डिड अ ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमन कास्ट देअर ओट. म्हणजे हे जे दोन गाव दिलेले आहेत जांभूळगाव आणि वडगाव, याच्यापैकी सर्वात जास्त जे महिला असतात त्यांनी कोणी मतदान केलं आहे, जांभूळगावच्या महिलांनी की वडगावच्या महिलांनी. ठीक आहे. हे फाईंड करायचं आपल्याला. बघा आधी तर काय करू आपण, आधी तर जांभूळगावसाठी पर्सेंटेज फाइंड करून घेऊया. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ वुमन किती आहेत जांभूळगावमध्ये, टोटल नंबर ऑफ वुमेन इन जांभूळगाव किती आहे 1200. ठीक आहे. मग नंतर काय येईल, नंबर ऑफ वुमन इन जांभूळगाव हू
वोटेड म्हणजे किती महिलांनी वोट केलं 1080 हे आपल्याला सर्व गिवन आहे. ठीक आहे. आता पर्सेंटेज फाइंड करायचं याचं काय येईल मग पर्सेंटेज ऑफ वुमन हू कास्ट देअर वोट इन जांभूळगाव किती येईल 1080 अपॉन टोटल किती आहे 1200 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. काय होईल 20 कट होऊन जातील काय येईल मग 1080 अपॉन 12 याचा आन्सर येते 90%. किती केलं 90% वोटिंग केलं. ठीक आहे. आता आपण जसं हे जांभूळगावचं काढलं तसं सेम काय करायचं आहे वडगावचं घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा नाव काय येईल टोटल नंबर ऑफ जसं सेम आपण जांभूळगावचं केलं तसं सेम करायचं आहे नंबर ऑफ वुमन इन वडगाव किती आहे 1700. मग नंबर ऑफ वोटिंग किती केली त्यांनी नंबर ऑफ वुमन इन वडगाव हू वोटेड किती महिलांनी वोटिंग केली 1360. ठीक आहे. काय येईल मग पर्सेंटेज ऑफ वुमन हू कास्ट देअर वोट इन वडगाव किती येईल 1360 अपॉन 1700 मल्टिप्लाय बाय 100. परत इथं 00 काय होतील कट होतील काय राहते 1360 अपॉन 70 याचा आन्सर येते 80%. ठीक आहे. तर काय येईल आपलं कन्क्ल्युजन आपल्याला काय सांगितलं होतं की कोणत्या सिटीनं जास्त वोटिंग केली मग कोण येते अ ग्रेटर प्रपोर्शन of women cast their vote in जांभूळगाव म्हणजे जांभूळगावच्या जास्त महिलांनी मतदान केलं. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 30 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.